1,000 स्क्वेअर फीटचं घर आपण 10 लाखात बांधू शकतो का? किंवा आपल्याला एक छोटं घर बांधायचंय फक्त 750 स्क्वेअर फीटचं, तर आपण 7-7.5 लाखात बांधू शकतो का? तर मित्रांनो, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की आपल्याकडे जर पैसे कमी आहे, खरंच कमी पैशामध्ये चांगलं बांधकाम होतं का? तर मित्रांनो, कसं असतं, आज सध्या जर आपण मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला काय बघायला मिळतं, 1500, 1600, 1700, 1800 रुपये पर स्क्वेअर फीट प्रमाणे आरसीसी स्क्वेअर फीट घराचा रेट आहे. म्हणजे जर आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा एखाद्या इंजिनियरला विथ मटेरियल जर आपल्या घराचं काम दिलं तर आपल्याला 1500, 1600, 1700 रुपये पर स्क्वेअर फीटने पैसे लागतात. म्हणजे 1,000 स्क्वेअर फीटच्या घरासाठी 15, 16 ते 17 लाख रुपयापर्यंत देखील पैसे लागतात. आणि 700 स्क्वेअर फीटच्या घराला जवळजवळ 12 किंवा 13 लाख रुपये आपल्याला लागतात. पण जर आपण स्वतः मटेरियल परचेस केलं आणि स्वतः जर आपण सगळं जे साहित्य आहे घरासाठी, वाळू असेल, सिमेंट असेल, खडी असेल, हे स्वतः खरेदी केलं आणि एखाद्या बांधकाम मिस्त्रीला प्लास्टर आणि बांधकाम आणि आरसीसी काम हे मजुरीवर दिलं तर आपल्याला कमी खर्च होईल का? तसेच मित्रांनो, बांधकाम करताना विटा आणि वाळू आणि खडी या 3 गोष्टीच्या रेटवर खूप जास्त मोठा खेळ अवलंबून असतो. तर तो कसा, जसं मी विटांचं उदाहरण सांगितलं, विटांचा रेट हा मातीवर असतो. जर एखाद्या भागात माती जास्त प्रमाणात उपलब्ध आहे किंवा त्या भागामध्ये जर वीट भट्ट्यांचं प्रमाण जास्त आहे, ट्रान्सपोर्टेशन कमी आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप कमी प्रमाणात किंवा 8 रुपये, 7 रुपये किंवा 9 रुपयामध्ये वीट मिळते. जसं की शिर्डीच्या जर आजूबाजूच्या भागामध्ये तुम्ही बघितलं किंवा संगमनेरच्या आजूबाजूच्या भागामध्ये बघितलं किंवा अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जर बघितलं तर वीट खूप स्वस्त मिळते. मी जसं सांगितलं की 7, 8, 9 रुपयापर्यंत देखील तुम्हाला चांगल्या क्वालिटीची वीट मिळते. 7.5 ते 8 रुपयात तुम्हाला घरपोच वीट मिळते. तोच जर तुम्ही विदर्भात किंवा मराठवाड्यात गेलात तर त्या भागामध्ये विटांचा दर हा खूप जास्त आहे. 11 रुपयापर्यंत देखील तुम्हाला बांधकामासाठी लागणारी वीट मिळते. तर हा 3 रुपयाचा फरक आपल्याला 1,000 स्क्वेअर फीटला आपण कॅल्क्युलेट केला तर तो खूप जास्त 40 ते 45 हजार रुपयापर्यंत जाऊ शकतो.